ललिता पवार या रामानंद सागर यांच्या रामायणमध्ये मंथराच्या भूमिकेमुळे अजरामर झाल्या। निगेटिव्ह रोलचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा ललिता पवार हेच नाव तोंडावर येतं। त्या पडद्यावर यायच्या तेव्हा अनेकांच्या तोंडून शिवायशाप ऐकायला मिळायचे। एवढा त्यांचा खलनायकाचा अभिनय लोकांच्या मनाला लागायचा। त्यांचा अभिनय पाहून विश्वास ठेवणं कठीण व्हायचं की त्या अभिनय करतायत की हे सगळं खरंखुरं आहे। लोक क्रूर आणि खासदार सासू कशी असते यासाठी ललिता यांचेच उदाहरण देतात। भूमिकेमुळे शिवायशाप मिळालेल्या ललिता पवार सारखा दुसरा कलाकार सापडणार नाही। ललिता पवार यांनी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी अभिनयाला सुरुवात केली। मुख्य अभिनेत्री म्हणून त्यांचे करिअर सुरू होणार होते तोच मोठा अपघात झाला। एखाद्या अभिनेत्रीला सर्वात आवश्यक असतो सुंदर चेहरा। शरीराचा एक सर्वात मुख्य अवयव म्हणजे डोळे। अपघातात ललिता पवार यांचा एक डोळा निकामी झाला। काय होता तो अपघात? त्या अपघाताची संपूर्ण माहिती घेऊया। ही गोष्ट आहे 1942 सालची। ललिता पवार हिंदी सिने जगतात नाव कमवू लागल्या होत्या। एक ताकदीची अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जात होत्या। या दरम्यान भगवान दादांबरोबर त्यांनी जंग ए आझादी या चित्रपटाचे चित्रीकरणास सुरुवात केली। चित्रपटात थंडीच्या दिवसात तळ्यात स्नान करत असलेल्या ललिताला भगवान दादा थोबाडे मारतात असा एक सीन होता। भगवान दादा काबाड कष्ट करून वर आलेले आणि फिल्मी दुनियेत नौखे होते। त्यात ते एकदम रांगडेगडी होते आणि त्याच्यावर दान पैलवानही होते। सीन करताना त्यांनी चुकून ललिता यांच्या कानफडात एक जोरदार ठेवून दिली। तो आघात इतका जोरदार होता की ललिता पवार खाली पडल्या। त्यांच्या कानातून रक्त येऊ लागले। तसेच डोळ्यातील एक रक्तवाहिनी फुटली। त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले। तेथेही त्यांचे नशीब खराब निघाले। डॉक्टरांना अपघाताचे गांभीर्य लक्षात आले नाही। उपचार चुकीचे झाल्यामुळे त्यांची प्रकृती आणखी खालावली। दुसऱ्या दिवशी त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला। ललिता यांच्या शरीराचा अर्धा भाग निकामी झाला। एक डोळा पूर्णपणे अधू झाला। 3 वर्षे उपचार घेतल्यानंतरही त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकल्या नाही। त्यांनी साईन केलेल्या सर्व सिनेमातून त्यांना काढण्यात आले। त्यांच्या जागी दुसऱ्या कोणाला तरी घेऊन सिनेमे पूर्ण केले गेले। इतकंच काय तर जो सिनेमा करताना अपघात झाला त्या जंग ए आझादी सिनेमातही त्यांना रिप्लेस केले गेले। परिणामी त्यांना चित्रपटांमध्ये नायिकेच्या भूमिका मिळणे बहुतांश बंद झाले। एवढी मोठी घटना घडल्यानंतर कोणी खचून जाईल, पण ललिता पवार यांनी हार मानली नाही। या अवस्थेवर मात करण्यासाठी त्यांना मोठा कालावधी लागला आणि तरीही त्यांनी पुन्हा झगमगत्या विश्वात पदार्पण केलं। त्यांच्या बिघडलेल्या चेहऱ्यामुळे त्यांना खलनायिकेचे रोल मिळू लागले। त्यांनीही अत्यंत ताकदीने अभिनय करून अभूतपूर्व खलनायिका साकारल्या। तारुण्याच्या उंबरठ्यावर चेहरा बिघडला, डोळा निकामी झाला, तरीही ललिता पवार यांनी आपली अभिनयाची आवड जपली। अनेक आघात पचवून त्यांनी तब्बल 70 वर्ष सिनेमात काम करायचं रेकॉर्ड केलं। ग्रीनिच बुकमध्ये त्यांच्या या रेकॉर्डची नोंद आहे। उतारवयात ललिता पवार यांना जबड्याचा कॅन्सर झाला होता। कॅन्सरमुळे त्यांचं वजनच कमी झालं नाही तर स्मृतिभ्रंशही झाला होता। 24 फेब्रुवारी 1998 रोजी या अभिनेत्रीचे निधन झालं। घडलेल्या वाईट प्रसंगातून चांगले ते घेऊन या लढवय्या अभिनेत्रीने पुढे खूप मोठे करिअर घडवले। या घटनेवरून आपण नक्कीच प्रेरणा घेऊ शकतो। बाकी हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि फिल्मी जगतातील अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।